अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर मंडळी, आज कोणती रेसिपी नाही किंवा डेली रुटीन देखील नाही आहे. आजचा व्हिडिओ आहे भरपूर कमेंटला रिप्लाय देण्यासाठी, कारण बऱ्याचशा व्हिडिओंखाली कमेंट आहेत आणि पर्सनलला देखील भरपूर मेसेजेस आलेले आहेत. कारण अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृ पंधरवडा चालू होतो आहे. तर त्या पंधरवड्यामध्ये कोणती सेवा करायची आहे, ती सेवा माझ्याकरवी त्यांना जाणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर ही जी सेवा मी सांगणार आहे ती सेवा दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये गुरु माऊलींच्या करवी सांगितली गेलेली आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी एका ग्रंथाचं वाचन करायला सांगितलं आहे, त्यामुळे पितृदोष कमी होणारच आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पितृ पंधरवडा आहे. आपल्याला पितरांची सेवा करण्याचा सुवर्णयोग आलेला आहे. तर मंडळी, ह्या पंधरवड्यामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. आणि जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर श्रीमद भागवत जो मोठा ग्रंथ आहे, ज्यामध्ये 10,000 ओव्या आहेत, तो ग्रंथ देखील वाचला तरीही खूप अतिउत्तम आहे. आणि ज्यांना वेळेचं बंधन येतं, वेळेच्या मर्यादा येतात, त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तर हा ग्रंथ आपण एकादशीच्या दिवशीच्या सेवेमध्ये पठण करतो, श्रवण करतो, तोच हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे. भलेही तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, तरीही पितृपक्षामध्ये आपल्याला ह्या ग्रंथाचं सलग 15 दिवस पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. नाही जमलं 15 दिवस तर किमान एकदा तरी ह्या ग्रंथाचं पठण करावं. आणि आपण ही सेवा केल्याने आपले पितृ जे आहेत, जिथे असतील तिथे त्यांना शांती लाभते. त्यासाठी ह्या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. आपण देवांची सेवा करतो, देवांची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून. तर आपण आता पितरांची सेवा करणार आहोत पितृपक्षामध्ये, पितृ पंधरवड्यामध्ये पितरांना जिथे असतील तिथे शांती लाभावी यासाठी. तर हा ग्रंथ जो आहे ना, तर हा ग्रंथ अतिशय प्रभावी ग्रंथ आहे आणि अतिशय साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला जेव्हा जमेल दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही ह्या ग्रंथाचं पठण करा. आणि हा ग्रंथ पठण करताना कोणत्याही अटी नाही आहेत किंवा ह्याला कोणतेही नियम नाही आहेत. जसे इतर काही ग्रंथांना कडक नियम सांगितलेले आहेत, त्या पद्धतीचे कोणतेही नियम ह्या ग्रंथाला नाही आहेत. त्यामुळे पितृपक्षामध्ये, पितृ पंधरवड्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं एकदा तरी अवश्य पठण करावं, श्रवण करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एकच सेवा सांगितलेली आहे. आता रोज आपण वेगवेगळ्या सेवेंचा देखील व्हिडिओ डेली रुटीनसोबत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, मिस होणार नाही. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत, सेवेसोबत, माहितीसोबत, डेली रुटीनसोबत. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.